कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाड एसटी आगारामध्ये जवळपास खासगी तत्वावरती 17 बसेस कार्यरत आहेत, तर महाराष्ट्र एसटी महामंडळाने खासगी तत्वावर काही गाड्या सुरू केलेल्या आहेत। या बसेस खासगी प्रवासी वाहतूक ठेकेदार कंपनीकडून घेण्यात आलेल्या आहेत। या बसेसवरील चालक देखील खासगी तत्वावरती नेमण्यात आलेले आहेत। एसटी आगारामधील लांब पल्ल्याचा प्रवास या खासगी प्रवासी बसेस या खासगी ठेकेदारांना अधिकतम देण्यात आलेल्या आहेत। गेली काही दिवसांपासून या खासगी बसेस वेळेत सुटत नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत। खासगी बसेसवरील चालक एसटी वेळापत्रकाच्या नियोजित वेळेत दाखल होत नसल्याने प्रवाशांना तात्काळत उभे राहावे लागत आहे। त्यातच अनेक वेळा चालक उपस्थित राहत नसल्याने ज्या प्रवाशांनी आपली जागा आरक्षित केली असते त्या प्रवाशांना ऐनवेळी दुसरी बस पाहण्याची वेळ येते। यामध्ये प्रवाशांचा वेळ आणि पैसा देखील वाया जात आहे। यामुळे महाड एसटी आगाराच्या अनेक बसेस आरक्षण सुविधा रद्द करण्यात आलेल्या आहेत। याचा त्रास प्रवाशांना बसत असला तरी खासगी ठेकेदारांना वरिष्ठ पातळीवरील वरदहस्त असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांना तोंडावरती बोट ठेवण्याची वेळ येत आहे। महत्त्वाचे म्हणजे महाड एसटी आगाराचे व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांना विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलेला आहे।